शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीच्या असरबो या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, बायर क्रॉप सायन्स ही जगातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे जे काही प्रोडक्ट आहेत ते देखील दमदार आहेत. तसेच त्यांचे रिझल्टसुद्धा चांगले येतात. तर आज आपण त्यांच्या असरबो या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला असरबो या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, बायर कंपनीच्या असरबो या बुरशीनाशकात आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर याच्यामध्ये फ्लुपायरम आपल्याला 21.37%, त्याच पद्धतीने ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे 21.37% हे आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर फ्लुपायरम, तर हे सिस्टमिक बुरशीनाशक आहे जे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियल शोषणावरती प्रतिबंध करून हे बुरशींना त्या ठिकाणी मारत असते. त्याच पद्धतीने ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन, तर हे स्टॉबिलुरिन गटातील बुरशीनाशक आहे जे बुरशींच्या श्वसन प्रक्रियेमध्ये अडथळा आणते. त्यामुळे बुरशींचे जे काही बीजाणुकण आहेत हे कमी तयार होतात व बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय इफेक्ट हा होताना दिसून येत असतो. तर हे बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. त्याच पद्धतीने याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत करू शकतो. म्हणजेच रोग येण्याआधी व रोग आल्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच यामध्ये आपल्याला सिस्टमिक ट्रान्सलॅमिनार ॲक्शन ही पाहावयास मिळते. म्हणजे बुरशी कुठेही लपून बसलेली असली तरी त्या ठिकाणी जाऊन हे बुरशींना त्या ठिकाणी मारत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती आपल्याला पिकामध्ये फायटोटॉनिक इफेक्ट हा दिसत असतो. त्यामुळे आपलं जे काही पीक आहे हे तेजदार व तेजलदार आपल्याला दिसत असते. त्याच पद्धतीने फवारणी केल्यावरती विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, असरबो या बुरशीनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर भात, मिरची, कांदा अशा सर्व भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण असरबो या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते. तर आपल्या पिकातील भुरी म्हणजेच पावडर मिल्ड्यू, रस्ट, तसेच पानांवरील ठिपके, अँथ्रॅकनोज, जांभळा करपा व पानांवरील करपा, तर अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी असरबो हे बुरशीनाशक देत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो. तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 150 ते 200 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक बुरशीनाशक आहे व आपल्याला करपा व भुरीसारख्या रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बायर कंपनीच्या असरबो या प्रोडक्टविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.